सर्व जेबी सेना आली आहे आणि आपण बाहेर. तर मित्रांनो, तुम्ही कालपासून बघितलं असणार आपण ज्या फार्मला थांबलोय तुम्हाला बोल. सो हाय गाईस, वेलकम टू माय ब्लॉग. मी MK म्हणजेच मुजम खोपेकर. तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असं आहे की आज आपली JBची पिकनिक चालली आहे, जी आपली वार्षिक सहल असते, जी आपण हर वर्षी टी शर्ट ओपनिंग करायला जातो एकविरेला वाजवत गाजवत. तर आता आज ती आपली पिकनिक चालली आणि आता वाजले रात्रीचे बघू शकता तुम्ही 1:30 वाजले आणि मी फ्रेश वगैरे होऊन खालती आले, मस्त रेडी वगैरे होऊन. आणि माझ्यासोबत आहे आपला साहिल. साहिल आहे, मी आहे इकडून, आपला रोहित देवळेकर आहे, त्याचा भाऊ आहे लॉरेन्स येतोय. मग आम्ही इकडून आता जाणार ओला करून थेट आपल्या जोगेश्वरीला, जिकडे आपली बस लागली आहे. बस घेऊन चाललो आहे आणि बसमध्ये मग आपली पूर्ण JB सेना आहे आणि आज फुल राडा आहे. कारण आम्ही पहिला जाणार एकविरेला, तिकडे जाऊन दर्शन वगैरे करणार, टी शर्टची ओपनिंग करणार आणि त्यानंतर थेट निघणार आहे आपण फार्म हाऊसला जायला, जो बदलापूरला आपण फार्म हाऊस घेतलं आहे. तिकडे पण फुल राडा आहे. ही आपली 2 दिवसाची पिकनिक आहे. तर आता चला आजच्या पिकनिकसाठी आणि आपल्या आजच्या नवीन ब्लॉगसाठी स्टार्ट करूया. तर आता जाऊया, रोहित देवळेकर बाहेर आले आणि मग आपण ओलामध्ये बसूया पटापट. आणि आपला माणूस रोहित देवळेकर, लॉरेन्स भाऊ, आणि हा रोहित देवळेकरचा भाऊ आहे. नाव काय भाऊ तुझा? रोहित खोपकर. हा रोहित खोपकर आणि मी MK खोपेकर. खोपकर आणि खोपेकर. भाऊने आपली जुळून घेतोय रेशन गाठी. भाऊने आपली ओला बुक केली आहे. ओला येते. लॉरेन्स भाऊ तर डायरेक्ट थेट आले डोंबिवलीवरून इथे. प्रश्नच आहे का? यायलाच पाहिजे. भाव आहे इथं म्हटलं. JB. आणि आपली गाडी आली आता थेट. आपण ह्या गाडीने चाललोय पिकनिकला नाही, ह्या गाडीने आपण जोगेश्वरीला चाललोय. फक्त पिकनिकची आपली बस आहे. चले बस रोज. मी पाचचा भरला बस. ए मागचा खाल घे. थांब थांब ट्रेन घ्या तो जा. Few moments later. आणि अजून एक माणूस आपला. हाय, काय बोलली? आता आम्ही रस्त्यात घेतलाय सचिन दादाला. आता थेट डायरेक्ट लोणावळा. मार मार राईट में गाड़ी में पकड़. पोचलोय आम्ही आपल्या जोगेश्वरीला आणि आपली ही पिकनिकची बस आहे. और सोहम, ही आपली बस आहे, ही सोहमची बस आहे. सोहम तुझी बस आहे. मी आता जाऊया. सेटअप वगैरे काढतायत. सेटअप म्हणजे जे आपण उद्या वाजवणार आहे तिकडे मस्त पैकी. अरे भाऊ काय बोलतो, गेल्या वर्षी भेटलेला, आता डायरेक्ट या वर्षी पिकनिकला. आपल्या पिकनिकसाठी खूप हौशी आहे, बाहेरून पण पोरं येतात. और साहिल भाई प्रसाद, आज तुला दाखवायचंय तू कशी बस चालवतो. ही वाली बस चालून दाखव. लोक इकडून आपला जे घेऊन जायचं ते इन्स्ट्रुमेंट काढतायत आणि मग बसमध्ये ठेवू. और भाव्या, गुड नाईट. गुड नाईट. सो जाना. भाई कैसा है?
एक नंबर आपली गाडी झाली आहे व्यवस्थित हा भाई, चालून बिलून बघितले ते नंतरला येतो आता मी. जेबी सेना. अरे भाई स्टैंडली भाई ये स्टैंड लेके जाने का सोलो बजाने के. आणि इकडे आपला बॅनर लावतायत वार्षिक सल 2024 प्रतीकने घेऊन आलाय बनून. अजून एक पुढे लावूया. ए वायरे झाल्या आपले ठाण्याचे सायंटिस्ट अमन सकपा हे आता ते बॅनर बांधतायत, शोधतायत ते काय ना काहीतरी कुठे काय बांधू शकतात का. वरती 2 बांधले आणि आपला मित्र लाल्या पण आलाय. लाडू जाड्याने आता आपल्या धागा घेऊन आलाय, जुगाड देसी जुगाड करतोय. आणि बाकीची आपली जेबी सेना इकडे उभी आहे. भाव्याचा मान पहिले पिकनिकचे पैसे भाव्याने दिले. सर्व जेबी सेना आली आहे आणि आपण बाहेर आता नारळ वगैरे फोडून घेतलाय आणि आता आपण इकडून निघतोय थेट एकविरासाठी. आणि अर्धी गँग म्हणजे अर्धी जेबी सेना आते अर्धी जेबी सेना येते. सर्वांचा आगमन होतोय. और सँडी भाई सँडी दिसतोय ना भाई. बस काय भाव्या भाई ने पहला पैसा दिया था इसके लिए उसको पहला एंट्री दे दिया हम लोग ने. आपली सर्व जेबी सेना आली आहे आणि इकडे आता आपण सेटअप वगैरे मिनी सेटअप आहे भाई. फुल वन साइड आपला शो आहे. शो रनिंग शो आहे. जोगेश्वरी टू एकविरा रनिंग शो वाजवणार आहे. माझा खास मित्र सेम वन आज बाजू में एक ही मोबाइल में लगे लगता दोनों.
फायनली पोचलोय एक विरेला आणि तुम्ही बघू शकता पोरं फुल एन्जॉय करतायत. वरचा व्ह्यू बघू शकता एक नंबर आहे. तर आपली जेबी सेना इकडे फुल रेडी होऊन आली आहे. हा बाहेरून आलाय माणूस. हा मॅच आहे फुटबॉलची. तो मॅच खेळायच्या अगोदर वरती आईचं दर्शन घेऊन येणार आहे. त्यानंतर मग तो स्टेडियमला जो उतरणार आहे हा वर्ल्ड कप डायरेक्ट घरीच घेऊन जाणार आहे. आता त्याच्या हातात बॉटल आहे पण नंतरला वर्ल्ड कप भेटणार आहे. पाऊस येतोय पाऊस जातोय. आता काय सर्व आपली जेबी सेना आली का मग भिजतच जायचं. दिवस आहे राजा. तर फायनली मित्रांनो आपण आलोय वरती आणि आपली जेबी सेना आतमध्ये लाईनीमध्ये उभी आहे. तर मी पण आता लाईनीत जाऊन त्यांच्यासोबत भेटतो कारण मी थोडा बसलेलो. तर लाईनीत जाऊन त्यांच्यासोबत जॉईन होतो आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ एकवीर आईचं दर्शन घेऊ आणि त्यानंतरचा आपला प्लॅन असणार आहे डायरेक्ट थेट जाणार आहे आपण बदलापूरला जिकडे आपला फार्म हाऊस बुक केला आहे. तर आता फटाफट जातो आणि आपल्या जेबी सेनेला भेटतो.
आपला वन साईड कीबोर्ड वाजवतोय पाऊल म्हणाले. आणि हा आपला रोहित देवळेकरचा भाऊ रोहित. कसा वाटला तुला आपली पिकनिक? एकदम छान. आता आपण दर्शन वगैरे करून झालंय. पाऊस पडेल का? पाऊस पडतोच आहे. तर आता आम्ही चाललोय खाली. इकडे पेढे वगैरे घेतले आणि आता खाली चाललोय आणि मग त्यानंतर थेट निघणार आपण बदलापूरसाठी. 1 hour later. तर आता आपण आलोय फायनली खालती आणि रेडी वगैरे झालोय. आता आपण इथून नाश्ता वगैरे करू आणि थेट निघणार आहे आपल्या पिकनिकच्या पॉईंटवर जायला, म्हणजे बदलापूरला फार्मवर जायला. आणि लाडू जाड्या तुम्हाला जियांचा आवाज काढून दाखवतोय. तर आवाज काढून दाखव लाडू कसा. अरे वा वा, एक एक आर्टिस्ट भरलेले आपल्याकडे. तर नाश्ता करून घेऊया. तर नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता इकडे पाऊस झालाय सुरुवात. आणि आता आपण इकडून जाणार आहे आपल्या फार्म हाऊस वरती. मजा करण्यावाला आहे का नाही भाव्या? तोंडावर तर झोप आलेला वाटतंय, झोप आली. सगळ्यांनी गाडीत बसून घ्या. गाडी क्रमांक 15 आपण मालुसरे फार्मला आणि आपली पूर्ण जेबी सेना इकडे आली आहे. आणि आता सर्व दोघं जण तर पाण्यात उतरले पण आहे. आणि इकडे बाकीची सेना येते आपली. फटाफट फटाफट मी पण आता आपली बॅग वगैरे ठेवून घेतो आणि स्विमिंग पूलमध्ये जातो. तर भेटूया मित्रांनो थोडा टाईम नंतर. Few moments later. तुम्ही सकाळपासून बघितलं असणार आपण किती एन्जॉय केली, किती मस्ती केली आणि फुल राडा होता आज आपला जेबी सेनेचा. तर आता आपण आलेलो इकडे, तुम्हाला बोललेलो मी मालुसरे फार्मला आलेलो आज आपण बदलापूरला. आता फार्मवरती एन्जॉय वगैरे केली ते पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असणार आपल्या. तर आता आम्ही इथे आज स्टे करणार आहे. अर्धी जेबी सेना जाऊन झोपली पण आहे. माझ्यासोबत आता इकडे यश उभा आहे बाहेर आणि बाकीचे जे हौशी कलाकार आहे ते बघा अजून पण स्विमिंग पूलमध्ये खेळत आहे ते. तर आता मी पण चाललो आहे झोपायला आणि आता जे बाकीचं जे शूट राहणार ते तुम्हाला मी उद्या मॉर्निंगपासून दाखवणार. तर आता मी चाललो आहे झोपायला. गुड नाईट. Day 2. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे मालुसरे फार्मवरती आणि मी आता उठलो आहे. तर बोललो ब्लॉग वगैरे करून घेऊया आणि ब्लॉगला पण स्टार्ट करूया आपल्या. आणि इकडे आपली जेबी सेना पाण्यामध्ये एन्जॉय करते, फोटो वगैरे काढते. अर्धे लोक येत आहेत रेडी होऊन. मी पण फटाफट फोन वगैरे घेऊन घेतो, फ्रेश होतो, नाश्ता करतो आणि मी पण मग जातो पाण्यामध्ये. फुल एक नंबर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. इकडे मस्त स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलच्या बाजूनीच मस्त वेगळी अशी नदी वाहते. नदीमध्ये जायला एंट्री नाही आहे, फक्त व्ह्यूसाठी एक तुम्ही इथून बघू शकता, कारण नदीला पाणी खूप जास्ती आहे. बघू शकता तुम्ही मस्त
व्ह्यू पण एक नंबर आहे आणि इथे मस्त त्यांची शेती वगैरे फुल भारी व्ह्यू आहे. इकडे तुम्हाला आपली JB सेना दाखवतो. मालवणचा अभि तो तिकडे आम्हाला समुद्रामध्ये घेऊन जातो, आम्ही त्याला इकडे स्विमिंग पूल मध्ये घेऊन आलो. moments later. तर मित्रांनो तुम्ही कालपासून बघितलं असणार आपण ज्या फार्मला थांबलोय, तुम्हाला बोललेलो मालुसरे फार्म. तर आपल्या फार्मचा मेन ओनर म्हणजे हे आपले दादा आहे महेश पाटील करून. तर तुम्ही या दादाच्या फार्मला नक्कीच व्हिजिट द्या आणि खूप छान असा फार्म आहे त्यांचा. आणि इकडे आता आम्ही टर्फमध्ये उभे, जिकडे तुम्ही क्रिकेट वगैरे पण खेळू शकतात. आणि तिकडे आपला स्विमिंग पूल आहे. इकडे आपल्याला त्यांचा म्हणजे जेवण वगैरेचा कार्यक्रम इकडे असतो सर्व. तुम्ही तिकडे पण स्विमिंग पूलच्या बाजूला पण तो शेड दिसतो, तिकडे पण तुम्ही जेवू शकता. आणि बाजूनी मस्तपैकी अशी नदी वाहते आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता निसर्गाचा एकदम हिरवा हिरवा व्ह्यू आहे. आणि तुम्हाला ह्या दादाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर दादा आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी इकडे काय तुम्ही कमी जास्ती करू शकता ना? तर तुमचा आमच्या इंस्टाग्राम पेजला जर का फॉलो करताय, अदरवाईज माझं यूट्यूब चॅनल पण आहे मालुसरे फार्मच्या नावाने. त्याला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, फॉलो करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मी 10% डिस्काउंट देईन. आणि जर का तुम्ही दादाचा रेफरन्स सांगून याल तर 100% देईल. आणि त्याच्यासमोर काही कंजेशन पण करेल. फायनल अमाऊंटमध्ये मी डिस्काउंट. तर दादाचा नंबर आता दादा सांगताय तर तुम्ही नंबर नोट करून घ्या. दादा नंबर सांगा, आपला मोबाईल नंबर आहे 9594359714. ओके. खूप मजा आली मित्रांनो. 2 दिवस आम्ही फुल एन्जॉय केला. आणि दादा आपल्यासोबत 2 दिवसापासून इकडे होते आणि दादानी फुल सहकार्य केलं आहे. आम्ही खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. आणि दादा पण आपल्या सहकारीमध्ये होते. तर दादा तुम्हाला कसं वाटलं? आपली जोगेश्वरी बीचची पूर्ण टीम कशी वाटली तुम्हाला? एकदम मस्त, एकदम क्लास. दादा पण वाजवत होते मगाशी आपल्यासोबत.
खूप मजा आली. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या. तर आता आपण इकडून निघतोय. आता आपला टाईम संपला आहे फार्मचा. तर आता आपण थेट जाणार आहे घरी. तर दादाला खरंच मनापासून थँक्यू आणि खूप मजा आली तुमच्या फार्मला येऊन. तर आता आपण इकडून निघतोय. तर भेटूया बसमध्ये जाऊन. फायनली आपण निघालोय मालुसरे फार्मवरून. तर सचिन कसा होता आपला 2 दिवसाचा पिकनिक आणि प्रवास? खूप भारी मजा आली. खूप मजा आली. 2 दिवस आम्ही खूप एन्जॉय केले. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असतं. आणि आता सर्व JB सेना बघा अंधारातून चालते घरी जाण्यासाठी, कारण आपली बस बाहेर लागली. ट्रॅकिंगला चाललो इथून कुठपर्यंत? बसपर्यंत. तर आपली आता बस वगैरे सुटली आहे इकडून. आता थेट जाणार आहे आपण आपल्या जोगेश्वरीला, जिकडून आपली पिकनिक स्टार्ट झालेली. तर भेटूया आता जोगेश्वरीमध्ये जाऊन. तर मित्रांनो, मी आलो आहे आपल्या बिल्डिंग खालती आणि मी बसमध्ये झोपून गेलो. सर्वच झोपलेले, कारण 2 दिवस सर्व एन्जॉय करवले, थकलेले, त्यामुळे बसमध्ये झोपून गेले. तर शूट करायला भेटला नाही. मी बोललो आता बिल्डिंग खालती जाऊनच आपला ब्लॉग एंड करून टाकूया. तर हे 2 दिवसाचा जो आपला ब्लॉग बनला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. 2 दिवस आपली जी एन्जॉयमेंट होती जोगेश्वरी बीचची पिकनिक, वार्षिक सहल जी आपण टी-शर्ट ओपनिंगसाठी ती आपली सहल होती. टी-शर्ट मी तुम्हाला दाखवतो आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो आहे बिल्डिंग खालती. आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया 2 दिवसाचा. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.